राम कृष्ण हरी. ज्ञानेश्वरीच्या अर्थासहित वाचनामध्ये आज आपण अध्याय 5चे वाचन करणार आहोत. यामध्ये श्रीमद भगवद्गीतेचा श्लोक, त्याचा अर्थ व भगवान ज्ञानेश्वर महाराज यांनी त्यावर केलेल्या अनुवाद, प्रत्येक ओवीच्या अर्थासह आपण पाहणार आहोत. संन्यासन कर्मणां कृष्ण पुनर्योगांच संशयी यत्श्रेययत योरेकं तन्मे ब्रूहि सुनिश्चितम. अर्जुन म्हणाला, हे कृष्णा, कर्माचा त्याग करावा असे तू सांगतोस आणि पुन्हा कर्माचे अनुष्ठान करावे असेही तू सांगतोस. या दोहोपैकी खरोखर तुझ्या मताने जे श्रेयस्कर असेल ते सांग. मग पार्थो श्रीकृष्णा ते म्हणे, हा हो हे कैसे तुमचे बोलणे, एक होय तरी अंतःकरणे विचारू ये. मग अर्जुन श्रीकृष्णाला म्हणाला, अहो हे असे कसे तुमचे बोलणे, यात एक वाक्यता असेल तर त्या संबंधाने काही विचार करता येईल. मागा सकळ कर्माचा संन्यासू तुम्हीच निरोपिला होता बहुवसू, तरी कर्मयोगी केवी अतेरसू पोखितसा पुढती. सर्व कर्मांचा त्याग करावा असे तुम्हीच मागे पुष्कळ रीतीने सांगितले होते, तर आता कर्मयोगाविषयीच्या भराला जास्त उत्तेजन का देता? ऐशे द्वर्थ हे बोलता आमानेन तयाच्या चित्ता, आपुले चाडे श्री अनंता उमजू नोहे. श्री अनंता म्हणजे हे भगवान श्रीकृष्णा, असे हे दुटप्पी बोलले असता आमच्या सारख्या अल्प समजुतीच्या लोकांच्या मनाला पाहिजे तसा उलगडा होत नाही. ऐके एक सारा ते बोधिजे, तरे एकनिष्ठचे बोलिजे, हे आणखी काय सांगिजे तुम्हा प्रती. ऐक, एक तत्व जर सांगावयाचे असेल तर एकच निश्चित सांगितले पाहिजे. हे तुम्हाला दुसऱ्यांनी सांगावयास पाहिजे काय? तरी याची लागी तुमते म्या राहुळाशी विनविले होते, जे हा परमार्थ ध्वनिते न बोलावा. एवढ्यासाठी मी आपल्यासारख्या श्रेष्ठांना विनंती केली होती की हे तत्वज्ञान संदिग्ध भाषेत सांगू नये. परे मागीला सो देवा, आता प्रस्तुती उकलू देखावा, सांगे दोही माझी बरवा मार्गू कवन. परंतु हे देवा, मागे झाले ते राहू द्या, आता ह्यावेळी उलगडा करा आणि या दोन मार्गांपैकी चांगला कोणता मार्ग ते सांगा. जो परिणामीचा निर्वाळा, अचुंबितू ये फळा, आणि अनुष्ठिता प्रांजळा सावी याची. ज्याचा शेवट शुद्ध असून ज्याचे फळ अचूक प्राप्त होते व ज्याचे अनुष्ठान सहजच सरळ आहे. जैसे निद्रेचे सुख न मोडे आणि मार्गुतरी बहुसाल सांडे, तैसे सोकासून सांगडे सोपे होय. ज्याप्रमाणे झोपेच्या सुखात व्यत्यय न येता रस्ता तर पुष्कळ काटत जातो, अशा सुखकारक वाहनासारखा जो सोयीचा मार्ग असेल तो सांगा. येणे अर्जुनाचे नि बोले, देव मनी रिजले, मग होईल ऐके म्हणितले संतोषोनिया. ह्या अर्जुनाच्या बोलण्याने देव मनात खुश झाले, मग संतुष्ट होऊन ऐक तसेच ही होईल, म्हणजे तू जे म्हणतोस तसे होईल. देखा कामधेनू ऐशी माये, सदैवा जया होय, तो चंद्रुही परीला हे खेळावया. देखा कामधेनू ऐशी माये, पहा ज्या दैववानाला कामधेनू सारखी
आई मिळते, त्याला चंद्र तो सुद्धा खेळावयास मिळतो. पाये पा शंभूची प्रसन्नता, तया उपमन्यूची आरता, काय क्षीराब्धी दूध वाता दीचे चिना. हे पहा, शंकराने प्रसन्न होऊन त्या उपमन्यूच्या इच्छेप्रमाणे त्याला दूध भाता करता क्षीर समुद्र दिला नाही का? हा उपमन्यू कोण व त्याने शंकराची आराधना का केली, हा पौराणिक संदर्भ येथे आलेला आहे. तैसा अवतार्याचा कुरुठा, श्रीकृष्ण आपू झालिया सुपाटा, का सर्व सुखाचा ओसोटा तूची नोहावा. त्याप्रमाणे उदारपणाचे घर जो श्रीकृष्ण तो अर्जुनाच्या स्वाधीन झाल्यावर मग तो अर्जुन सर्व सुखाचे वसतिस्थान का होऊ नये. येथ चमत्कारू कायसा, गोसावी श्री लक्ष्मी कांतसा. इथे चमत्कार वगैरे काही नाही, लक्ष्मीकांतासारखा मालक मिळाला. आता आपुल्या सवेसा मागावा की. मग तो मिळाला असता, लक्ष्मीकांत सारखा मालक मिळाला असताना आता आपल्याला हवे तसे त्याने का मागून घेऊ नये. म्हणून अर्जुने म्हणितले, ते हासोनी रे दिदले, तेची सांगेन बोलिले काय कृष्णे. मग अर्जुनाने जे मागितलेले ते श्रीकृष्णाने प्रसन्न होऊन दिले. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, श्रीकृष्ण जे काय म्हणाले ते मी सांगेन. श्री भगवान उवाच, संन्यास कर्मयोगश्च निःश्रेयसकरा उभौ, तयोस्तु कर्म संन्यासात कर्मयोगो विशिष्यते. श्रीकृष्ण म्हणाले, कर्माचा त्याग आणि कर्माचे अनुष्ठान ही दोन्ही श्रेयाला म्हणजे मोक्षाला कारणीभूत आहेत. या दोहोपैकी कर्म त्यागापेक्षा कर्मयोगच म्हणजे तो जाणत्या नेत्यांना सर्वांना सुलभ असल्याने श्रेयस्कर म्हणजे विशेष आहे. तो म्हणेगा पंडो सुता, हे संन्यास योगो विचारिता, मोक्ष करू तत्वता दोन्ही होती. श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना, हे संन्यास व कर्मयोग विचार करून पाहिले तर तात्विक दृष्ट्या दोन्ही मोक्ष प्राप्त करून देणारे आहेत. तरी जानाने ना सकळा, हा कर्मयोगो केर प्रांजळा, जैशी नाव स्त्रिया बाळा तोय तरणे. तरी पण जाणते आणि नेनते या सगळ्यांना हा निष्काम कर्मयोग आचरण्याला सरळ आहे. ज्याप्रमाणे पाण्यातून तरुण जाण्याला स्त्रियांना व बालकांना होडी हे सुलभ साधन आहे, त्याप्रमाणे भवसागरातून तरुण जाण्यास हा कर्मयोग साधन आहे. भवसागरातून तरुण जाणण्यासाठी काय करावे लागते याचे ज्याला ज्ञान आहे त्याला जाणते म्हणतात, आणि ज्याला ज्ञान नाही त्याला नेणते म्हणतात. तैसे सारासार पाहिजे तरी सोहपा हाची देखिजे, येणे संन्यास फळ लाहिजे अनायासे. त्याचप्रमाणे सारासाराचा विचार केला तर हाच सोपा दिसतो. याने कर्माच्या संन्यासापासून मिळणाऱ्या फलाची प्राप्ती कष्टा वाचून होते. आता याची लागी सांगेन तुझ संन्याशी याचे चिन्ह, मग सहजेही अभिन्न जानशी तू. आता एवढ्या करता मी तुला कर्म संन्यास करणाराचे लक्षण सांगेन, मग हे दोन्ही मार्ग सहजच एक आहेत असे तू जाणशील. ज्ञेयस नित्य संन्याशी यो न द्वेष्टी न कांक्षती, निर्द्वंद्वो हि महाबाहु सुखम बंधात प्रमुच्यते. हे महाबाहु अर्जुना, जो कशाचा द्वेष करीत नाही व कशाची इच्छा करीत नाही, तो कर्मयोगी नित्य कर्म संन्यासीच जाणावा. प्रीती द्वेष सुख दुःख जय पराजय मान हानी
इत्यादी हे जे काही द्वंद्व आहेत, शीत उष्ण वगैरे हे जे द्वंद्व आहेत, या द्वंद्वाने रहित असलेला तो बंधापासून सहज अनायासे मुक्त होतो. तरी गेली याची शेण करी, न पवता चाडन धरी, जो सुनिश्चिळू अंतरी मेरू जैसा. ज्ञानेश्वर महाराजांनी अत्यंत सुंदर अशी ओवी केलेली आहे. तरी गत गोष्टीची जो आठवण धरत नाही आणि मिळाले तर त्याची इच्छा करत नाही, जो मेरू पर्वताप्रमाणे अंतकरणात अगदी अचळ असतो, आणि मी माझी ऐशी आठवण विसरले जयाचे अंतकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. आणि ज्याच्या अंतकरणात मी व माझे यांचे स्मरण राहिलेले नाही, अर्जुना तो सदोदित संन्यासीच आहे हे जाणावे. जो मने ऐसा झाला संगीतोचे सांडेला, म्हणून सुखे सुख पावला अखंडित. ज्याच्या मनाची अशी तयारी झाली त्याला संगत सोडून जातात, म्हणून त्याला शाश्वत सुखाची अनायासे प्राप्ती होते, म्हणजे असंग रहित. आता गृहाधिक आगवे हे काही न लगे तेजावे, जे घेते झाले स्वभावी निसंगो म्हणून. अशा स्थितीत घर वगैरे सर्वांचा त्याग करण्याची काही जरुरी नाही, कारण त्यांनी आसक्ती घेणारे मन तेच स्वभावता निसंग झाले आहे. म्हणून देखे अग्नी विझून जाय. हे पहा, अग्नी विझून गेल्यावर काय होते, मग जे राखुंडी केवळू होय, मग ती राखेचा ढेपसा तिथे राख शिल्लक राहती. ते कापुसी गिवसू ये जियापरी. मग जोपर्यंत अग्नी त्याला हात लावता येत नाही, पण मग तो राख झाल्यानंतर कापूस आहे, त्या कापसाने सुद्धा त्याला असं गवसून घेता येते, म्हणजे गुंडाळून घेता येते. नाहीतर कापूस आग्नेला लागला तर तो जळून जातो, पण त्याची राख झाली म्हणजे तो कापसाने गुंडाळता येतो. तैसा असते उपाधी नाकळे जे देव, तो कर्मबंदी जयाची बुद्धी संकल्पो नाही. ज्याप्रमाणे ज्याच्या बुद्धीत संकल्प नाहीत, तो परिवारात असून सुद्धा कर्मबंधात पडत नाही. म्हणून कल्पना जय सांडे तेची गा संन्यासू घडी, ये कारणे दोन्ही सांगडे संन्यास युगू. म्हणून ज्या वेळेला कल्पना सुटते त्याच वेळेला संन्यास घडतो. या कारणाने कर्मसन्यास व कर्मयोग दोन्ही सारखेच आहेत. सांख्ययोग पृथक बाला प्रवदन्ते न पंडिताः, एकमप्यास्थितः सम्यग् उभयोर्विंदते फलम. सांख्य व कर्मयोग भिन्न फल देणारे आहेत असे आज्ञ लोक बोलतात, ज्ञानी बोलत नाहीत. सांख्य व कर्मयोग यापैकी एकाचे जरी अनुष्ठान केले तरी करणाऱ्याला दोहीचे फल जो मोक्ष तो प्राप्त होतो. एरवे तरी पार्था जे मूर्ख होते सर्वथा, ते सांख्य योग संस्था जाणती केवी. एरवी अर्जुना जे पूर्णपणे अज्ञानी आहेत ते सांख्ययोग व कर्मयोग यातील भेद कसे जाणतील. जे ते अज्ञान म्हणून म्हणती ते भिन्न, एरवी दीपा प्रती काही आनान प्रकाशू आती. ते स्वभावताच मूर्ख असतात म्हणून या दोन मार्गांना भिन्न समजतात. नाहीतर प्रत्येक दिव्याचा प्रकाश काय वेगळे वेगळे आहेत काय. पै सम्यक येणे अनुभवे, जीही देखिले तत्वागवये, ते दोही तेही ऐक्य भावी मानिते गा. एकाचेच चांगले आचरण करून ज्यांनी संपूर्ण तत्व समजावून घेतले ते दोघांनाही एकच रूपाने समजतात. यत् सांख्य प्राप्यते स्थानम तद्योगैरपि गम्यते, एकं सांख्यंच योगंच यः पश्यति स पश्यति. सांख्य मार्गाने जाणाऱ्यांना
जो मोक्षरूपी स्थान प्राप्त होते तेच निष्काम कर्मयोगाचे अनुष्ठान करणाऱ्यांनाही प्राप्त होते. सांख्य व कर्मयोग हे एक आहेत असे जाणणारा खरा ज्ञाता होय. तोच खरे पाहू शकतो. आणि सांखी जे पाविजे तेची योगी गमिजे म्हणून ऐक्य दोही ते सहजे या परी. आणि सांख्य मार्गाने जे मिळते तेच योगाने प्राप्त होते अशा रीतीने या दोन मार्गात सहजच एकता आहे. देखे आकाशा आणि अवकाशा. पहा, आकाश आणि अवकाश म्हणजे पोकळी, स्पेस ज्याला म्हणतो, यामध्ये ज्या भेदू नाही जैसा, यामध्ये जसा भेद नाही म्हणजे भिन्नता नाही, त्याप्रमाणे तैसे ऐक्य योग संन्यासा ओळखे जो. त्याप्रमाणे कर्मयोग आणि सांख्ययोग यांची एकता ज्याला पटलेली असते, ज्याने ओळखलेली असते, तयाशीची जगी पाहले आपण पेतेनेची देखिले जया सांख्ययोग जाणवले भेदे विन. ज्याला सांख्य व कर्मयोग अभिन्नतेने पटले त्यालाच जगात उजाडले, ज्ञान प्राप्ती झाली व त्यानेच आत्मस्वरूप पाहिले. संन्यासस्तु महाबाहू दुःखमाप्तो मयोगता योगयुक्तो मुनिर्ब्रह्म न चिरेनाधिगच्छति. हे महाभाऊ, कर्मयोगा वाचून कर्मसन्यासाची प्राप्ती होणे सुकर आहे. फल निरपेक्ष कर्मयोगाचे ठिकाणी रत असलेल्या मुनीला ब्रह्माची प्राप्ती तात्काळ होते. जो युक्तिपंथी पार्था चढे मोक्ष पर्वता, जो महासुखाचा निमता वहिला पावे. अर्जुना, तो निष्काम कर्म करण्याची हातवटी रूपी रस्त्याने मोक्षरूप पर्वतावर चढतो. तो परमानंद रूप शिखर त्वरेने गाठतो. एरा योग स्थिती जया सांडे, तो वायाची गा हव्याशी पडे. परिप्राप्ती कही न घडे संन्यासाची. त्याहून दुसरा, ज्याने हातून कर्मयोगाचे अनुष्ठान होत नाही, म्हणजे ज्याचे हातून कर्मयोगाचे अनुष्ठान होत नाही, तो व्यर्थच संन्यासाच्या छंदात पडतो, परंतु त्याला संन्यासाची प्राप्ती कधीच होत नाही. योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रिय सर्वभूतात्म भूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते. शुद्ध चित्त, जित देह, जितेंद्रिय व ज्याचा आत्मा सर्व भूतांच्या आत्मरूप झाला आहे, असा कर्मयोगाचे ठिकाणी रत असलेला मनुष्य कर्म करीत असला तरी त्यापासून अलिप्त असतो. जेने भ्रांतीपासून हिरतले गुरुवाक्य मन धुतले, मग आत्मरूपी घातले हरवूनिया. ज्याने भ्रमापासून हिरावून घेतलेले आपले मन गुरुपदेशाने स्वच्छ करून आत्मस्वरूपात हरवूनिया म्हणजे मुरवून ठेवले. जैसे समुद्री लवण न पडे तव वेगळे अल्प आवडे. ज्याप्रमाणे समुद्रात मीठ पडत नाही तोपर्यंत ते वेगळे आहे असे दिसते. वेगळे आहे म्हणजे ते पाण्यापासून वेगळे आहे असे दिसते. मग ज्यावेळी समुद्राशी त्याचा योग होतो त्यावेळी ते समुद्रा एवढेच होते. मग होय सिंधूची एवढे मिळे तेव्हा. जेव्हा ते सागरात एक कण पडला की ते सगळं कणच समुद्र होऊन जातो. तैसे संकल्पोनी काढिले जयाचे मनची चैतन्य झाले, तैसे एक देशी परिव्यापिले लोकत्रय. त्याप्रमाणे संकल्पापासून दूर गेल्यामुळे ज्याचे चित्त चिद्रूप झाले, तो मर्यादित दिसत असला तरी त्याने तिही लोक व्यापले आहेत असे समजावे. आता करता कर्म करावे
हे खुंटले तया स्वभावे आणि करी जरी आगवे तरी अकर्ता तो. आता कर्ता कर्म आणि कार्य हा त्रिपुटीचा व्यवहार स्वभावताच बंद पडतो आणि यावर त्याने सर्व जरी केले तरी तो तत्वतः त्याचा कर्ता होत नाही. नैव किंचित करोमीति युक्तो मन्येत तत्त्ववित् पश्यन् शृण्वन् स्पृशन् जिघ्रन् अस्नन् गच्छन् स्वपन् स्वसन् प्रलिपन् विसृजन् गृह्णन् उन्मिषन् निमिषन्नपि इंद्रियाणि इंद्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन्. पाहत असता, ऐकत असता, स्पर्श करीत असता, वास घेत असता, खात असता, चालत असता, झोप घेत असता, श्वास घेत असता, डोळ्याची पापणी उघडत व मिटत असता, इंद्रियांच्या अर्थाच्या ठिकाणी इंद्रियांची प्रवृत्ती असते. असे लक्षात आणून कर्मयोगाच्या ठिकाणी रत असलेल्या आत्म्याचे ठिकाणी इंद्रियाची प्रवृत्ती असते. असे लक्षात आणून कर्मयोगाच्या ठिकाणी रत असलेल्या आत्म्याचे खरे स्वरूप जाणणाऱ्या तत्ववित्त मनुष्याने मी काही करीत नाही असे लक्षात ठेवावे. जे पार्था तया देई मी ऐसा आठवो नाही तरी कर्तृत्व कैचे काही व्रे सांगे. काय कारण अर्जुना, त्याच्या ठिकाणी मी देह अशी आठवणच नसते. जे पार्था तया देई मी ऐसा आठवू नाही, व त्याची अशी आठवणच नसते तर मग कर्तेपणा कोठचा? तो कर्तेपणा तेथे राहील काय सांग. ऐसे तनु त्यागे विना अमूर्ताचे गुण दिसती संपूर्ण योगयुक्ता. याप्रमाणे शरीराचा त्याग केल्याशिवाय अव्यक्त परमात्म्याचे सर्व स्वभाव त्या कर्मयोगाच्या ठिकाणी स्पष्टपणे अनुभवास येतात. ए रवी आणि कांची परी तोही एक शरीरी अशी शाही व्यापारी वर्ततू दिसे. एरवी तोही इतर लोकांप्रमाणे शरीरात असून सर्व व्यवहार करीत असताना दिसतो. तोही नेत्री पाहे, श्रवणी ऐकतो आहे, परी तेथीचा सर्वथा अनुभे नवल देखे. तो देखील इतर लोकांसारखा डोळ्यांनी पाहतो, कानाने ऐकतो, परंतु आश्चर्य पहा की तो व्यवहारात मुळीच लिप्त होत नाही. स्पर्शाशी तरी जाणे, परिमळू सेवी घ्राणे, अवसरोचित बोलणे तयाही आती. तो इतरांसारखा स्पर्शासही समजतो, नाकाने गंधाचा अनुभव घेतो व समयोचित बोलण्याचा व्यवहारही त्याच्याकडून घडतो. आहारा ते स्वीकारी, ते जावे ते परिहरी, निद्रेचे अवसरी निधीजे सुखे. आहाराचे सेवन करतो, टाकायचे ते टाकतो व झोपेच्या वेळेला समाधानाने झोप घेतो. आपुलेनी इच्छावशे तू इगा चालतो दिशे, पै सकळ कर्मायशे राहते किर. तो आपल्या इच्छेनुरूप चालताना दिसतो, असे तो सर्व कर्माचे खरोखर आचरण करतो. हे सांगू काही एकैक, देखे श्वासोच्छ्वास साधिक आणि निमिषोन्निमिष आदी करून. आता हे एक एक काय सांगावे पहा. श्वास घेणे व सोडणे आणि पापण्यांची उघड झाप करणे इत्यादी कर्मे पार्था तयाचे ठाई. हे आघवेची आठी पाही, परी तो करता नव्हे काही प्रतीती बळे. अर्जुना, त्याच्या ठिकाणी ही सर्वच असतात असे समज, परंतु तो आपल्या अनुभवाच्या सामर्थ्यावर यांचा करता मुळीच होत नाही. जैसे भ्रांती सेजे सुतला, तै स्वप्न सुखे भूतला, मग तो ज्ञानोदयी चेला म्हणून या. ज्यावेळी भ्रांती रूप अंथरुणावर झोपला होता त्यावेळी तो स्वप्नाच्या सुखाने घेरला होता. मग ज्ञानाचा उदय झाला असताना जागा झाला म्हणून तो आपल्याला करता समजत नाही. ब्रह्मण्याधाय कर्माणी संगन त्यक्ता
दृष्ट्वा करोति यः लिप्यते न स पापेन पद्मपत्रमिवाम्भसा. ब्रह्माच्या ठिकाणी कर्मे अर्पण करून ब्रह्मण्याध्याय कर्माणी, ब्रह्माच्या ठिकाणी कर्मे अर्पण करून फलाची आसक्ती टाकून जो कर्मे करतो तो कमलपत्र जसे पाण्यापासून अलिप्त असते तसा पापापासून अलिप्त असतो. पद्मपत्र मिवांभसा न स पापेन पद्मपत्र मिवांभसा, तसा तो पापापासून अलिप्त असतो. आता अधिष्ठान संगती अशिशाही इंद्रिय वृत्ती आपुलाली अर्थी वर्तताती. आता चैतन्याच्या आश्रयाने सर्वेंद्रियाच्या वृत्ती आपापल्या विषयाकडे धाव घेत असतात. दीपाचेनी प्रकाशे ग्रहीचे व्यापार जैसे देही कर्मजात तैसे योगयुक्ता. दिव्याच्या उजेडावर घरातील सर्व व्यवहार चालतात त्याप्रमाणे ज्ञानाच्या आश्रयाने योगयुक्तांची सर्व कर्मे देहात चालतात. तो कर्मे करी सकळे परे कर्मबंधा ना कळे जैसे न शिंपे जळी जळे पद्मपत्र. ज्याप्रमाणे कमळाचे पान पाण्यात असून पाण्याने लिप्त होत नाही त्याप्रमाणे तो सर्व कर्मे करतो, परंतु धर्माधर्म रूप कर्मबंधांना आकळला जात नाही. कायेन मनसा बुद्ध्या कैवलैरिंद्रियैरपि योगिनः कर्म कुर्वन्ति संगं त्यक्त्वात्मशुद्धये. केवळ शरीराने, केवळ मनाने, केवळ बुद्धीने आणि इंद्रियाने कर्मयोगी फलासक्ती टाकून कर्म करतात म्हणून त्यांची चित्तशुद्धी होते. म्हणजे ते अहंकार विरहित कर्मे करत असतात म्हणून ते कर्म करीत असूनही शुद्ध असतात. देखे बुद्धीची भाषणे निजे मनाचा अंकुर नुदैजे आयसा व्यापारू तो बोलिजे शारीरुगा. पहाजे कर्मबुद्धीला समजण्याचे पूर्वी व मनात विचार उद्भवण्याच्या अगोदर होते त्या व्यवहाराला कायिक व्यवहार म्हणतात. हेच मराठी पर्यशे तरी बाळपणाची चेष्टा जैशी योगी कर्म करीती तैशी केवळा तनू. हे स्पष्ट पाहिजे असेल तर ऐक. ज्याप्रमाणे तहान्या मुलाची हालचाल असते त्याप्रमाणे योगी केवळ शरीरानेच कर्म करतात. मग पाच भौतिक संचली जेव्हा शरीराशी निधेले तेथ मनाची राहते एकले स्वप्नी जेवी. शरीर हे पाच भूतांचे बनलेले असते त्यावेळेला ज्याप्रमाणे एकटे मनच स्वप्नात व्यवहार करते. नवला ऐके धनुर्धरा कैसा वासनेचा पसारा देहाव होऊन दिवसगरा परी सुख दुःखे भोगे. अर्जुना, एक आश्चर्य पहा. या वासनेचा विस्तार केवढा आहे. ती देहाला जागे होऊ देत नाही पण सुखदुःखाचा भोग भोगवते. इंद्रियांच्या गावी नेनिजे ऐसा व्यापारू जो निपजे तो केवळू गा म्हणजे माणसाचा. इंद्रियांना ज्यांचा पत्ता नसतो असे जे कर्म उत्पन्न होते त्याला केवळ मानसिक कर्म म्हणतात. योगी तोही करीती परे कर्मे तेन बंदी जती जे सांडली आहे संगती अहम भावाची. योगी तेही कर्म करतात पण त्या कर्माने बांधले जात नाहीत कारण त्यांनी अहंकाराची संगती टाकलेली असते. आता झालिया भ्रमहत जैसे पिशाच्याचे चित्त मग इंद्रियांचे चेष्टित विकळू दिसे. आता ज्याप्रमाणे भूतांचा संचार झाल्यामुळे चित्त भ्रमाच्या स्वाधीन झाल्यावर मग संचार झालेल्या माणसाच्या इंद्रियाच्या क्रिया अमेळ दिसतात म्हणजे त्याचा कुठलाच मेळ नसतो. स्वरूप तरी देखे आळविले ऐके शब्द बोले मुखे परिज्ञान नाही. त्यास रूप तर दिसते, हाका मारलेले ऐकू येते, बोललेले ऐकू येते, तो तोंडाने शब्दाचा उच्चारही करतो
परंतु हे सर्व केल्याची त्यास जाणीव नसते. हे असो काजे विन जे जे काही करण ते केवळ कर्म जाण इंद्रियाचे. हे राहू दे, तो प्रयोजना वाचूनच जे काही करतो ते सर्व केवळ इंद्रियाचे कर्म आहे असे समज. मग सर्वत्र जे जाणते ते बुद्धीचे कर्म निवृत्ते ओळख अर्जुना ते म्हणे हरी. मग श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, सर्व ठिकाणी जाणण्याचे जे काम आहे ते खरोखर बुद्धीचे आहे असे ओळख. ते बुद्धी धुरे करोने कर्म करीते चित्त देवनी परिते नैष्कर्म्यापासून मुक्त दिसती. ते बुद्धीच्या प्रामुख्याने मनपूर्वक कर्मे करतात, पण ते कर्मयोगी नैष्कर्म्य स्थितीस प्राप्त झालेल्या पुरुषापेक्षाही मुक्त दिसतात. जे बुद्धीचे ठावून देही तया अहंकाराचे शेची नाही म्हणून कर्म करिता पायी चोखाळले. कारण त्यांच्यामध्ये बुद्धीपासून देहापर्यंत कोठेही अहंकाराचे स्मरण नसते, म्हणून अशा कर्माचे आचरण करीत असताही ते शुद्धच असतात असे समज. आगा करते न विन कर्म तेची ते नैष्कर्म हे जाणती सुवर्म गुरु गम्य. जे अर्जुना, कर्तेपणाचा अहंकार टाकून केलेले जे कर्म तेच निष्कर्म होय. ही गुरुकडून कळणारी मर्माची गोष्ट प्राप्त पुरुष समजतात. आता शांतरसाचे भरिते सांडिता हे पात्राते जे बोलणे बोला परोते बोला बोलवले. आता शांतरसाचा पूर मर्यादा सोडून उचंबळत आहे, कारण बोलण्याच्या पलीकडील गोष्टीचे व्याख्यान करता आले. येथ इंद्रियांचा पांगू जया फिटला आहे चांगू तयाशी ज्याथी लागू परिसावया. ज्यांच्या इंद्रियाविषयीचा पराधीनपणा चांगल्या तऱ्हेने नाहीसा झाला आहे. जया फिटला आहे चांगू येथ इंद्रियाचा पांगू जया फिटला आहे चांगू तयाशी ज्याथी लागू परिसावया. त्यांनाच हे ऐकण्याची योग्यता आहे. हा असो अतिप्रसंगो न संडीपा कथा लागू होईल श्लोक संगती भंगू. म्हणून या ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हा असो अतिप्रसंगू म्हणजे हे विषयांतर करणे पुरे, कथेचा संबंध सोडू नकोस, कारण तसे करण्याने श्लोक संगतीचा बिघाड होईल असे श्रोतेजन ज्ञानेश्वर माऊलीला सांगत आहेत. जे मना आकळीता कुवाडे घाघोषिता बुद्धी नातुडे ते देव दैवाचे निसुरवाडे सांगवले तुझ. जे मनाने आकलन करणे कठीण आहे, घासाघीस केली तरी बुद्धीला जे प्राप्त होत नाही. घाघोषिता बुद्धी नातुडे, घासाघीस केली तरी बुद्धीला जे प्राप्त, नातुडे म्हणजे आकळत नाही, आटोक्यात येत नाही, सापडत नाही. घासाघीस केली तरी बुद्धीला प्राप्त होत नाही. ते दैवाच्या अनुकूलतेने तुला सहज सांगता आले. जे शब्दातीत स्वभावे ते बोलीची जरी फावे तरी आणखी काय करावे कथा सांगे. जे स्वभावता शब्दाच्या पलीकडचे आहे ते बोलण्यात सापडले तर इतरांचे काय प्रयोजन. तेव्हा तू श्रीकृष्ण संवादाची चाललेली कथा सांग. हा आरती विशेषू श्रोतेयांचा जाणो निदास निवृत्तीचा म्हणे संवादू दोघाचा परिसो निपरिसा. श्रोत्यांची अशी ही अतिशय उत्कंठा जाणून निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणतात, कृष्ण व अर्जुन या दोघात चाललेले हे संभाषण एवढा वेळ ऐकले ते लक्षात देऊन यापुढे लक्ष देऊन यापुढे ऐका. युक्त कर्मफलं त्यक्त्वा शांतिमाप्नोति नैष्ठिकीम्. अयुक्त कामकारेण फले सक्तो निबध्यते. कर्मफलाचा त्याग करून म्हणजे
कर्म करणारा योगी अत्यंत श्रेष्ठ अशी शांती म्हणजे मोक्ष मिळवतो. म्हणजे कर्मयोगाचे ठिकाणी अयुक्त असलेला व फलाच्या ठिकाणी आसक्त असलेला मनुष्य कामाच्या योगाने प्रेरित झाल्यामुळे बंधन पावतो. मग श्रीकृष्ण म्हणे, पार्था ते आता प्राप्ताचे चिन्ह पुरते, सांगेन तुझ निवृत्ती चित्त देई. मग श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, आता तुला कृतकृत्य झालेल्या पुरुषाचे चिन्ह संपूर्ण सांगेन, तू चांगले लक्ष दे. तरी आत्मयोगे आथिला जो कर्मफळाशी विटला, तो घर रिगोनी वारिला शांती जगी. तरी ज्ञानयोगाने जो संपन्न झाला आहे आणि ज्याला कर्मफलाचा वीट आलेला आहे, त्याला या जगात शांती घरात घुसून वरते. ये रो कर्म बंधे किरीटे, अभिलाषाची गाठी कळासला खुंटी फळभोगाच्या. अर्जुना, त्याहून दुसरा प्रपंची कर्माच्या बंधामुळे अभिलाषाच्या धाव्याने फलभोगाच्या खुंट्याला बांधला जातो. सर्व कर्माणी मनसा संन्यशास्ते सुखं वशी, नवद्वारे पुरे देही नैव कुर्वन्न कारयन्. म्हणजे सर्व कर्माचा म्हणजे साक्षात नाही, सर्व कर्मांचा मनाने संन्यास करून जितेंद्रिय देहवासन देहवान पुरुष नवद्वाराच्या या देहरूपी नगरात सर्व करूनही काही न करता वा न करविता आनंदाने पडलेला असतो. जैसा फळाची हावे तैसे कर्म करे आगवे, मग न किजेची येणे भावी उपेक्षी. जो फलाची इच्छा असलेल्या पुरुषाप्रमाणे तो सर्व कर्मे करतो आणि नंतर आपल्या हातून ती गोष्ट घडलीच नाही अशा अकर्तेपणाच्या समजुतीने त्याविषयी उदासीन राहतो. तो जयाकडे वासू पाहे, तेवती सुखाची सृष्टी होय, तो म्हणे तेथ राहे महाबोधू. तो जिकडे पाहतो तिकडे सुखमय सृष्टी होते आणि तो जेथे सांगेल तेथे महाबोध नांदतो. नवद्वारे देही तो असतो चिपरी नाही, करीतोची न करी काही फल त्यागी. 9 छिद्रांच्या देहामध्ये वागत असूनही त्याचे देहाशी तादात्म्य नसते. तो फलाचा त्याग करणारा कर्म करीत असताही म्हणजे परिणामाच्या दृष्टीने पाहिले असता काहीच करीत नाही. न कर्तृत्वं न कर्माणि लोकस्य सृजति प्रभुः, न कर्मफल संयोगम स्वभावस्तु प्रवर्तते. विश्वाचा कर्तेपणा, कर्म अथवा कर्माचा फलाशी संयोग यापैकी काहीही सर्वेश्वर उत्पन्न करत नाही. स्वभाव म्हणजे प्रकृतीच सर्व करते. जैसा का सर्वेश्वरू पाहिजे तव निर्व्यापारू, परी तोची रची विस्तारू त्रिभुवनाचा. ज्याप्रमाणे सर्वेश्वर जर पाहिला तर तो वस्तुतः क्रियाशून्य असतो, परंतु तोच तिन्ही लोकांच्या विस्ताराची रचना करतो. आणि करतायशी मनिपे तरी कवने कर्मी न शिंपे, जे हातू पावो न लिंपे उदास वृत्तीचा. आणि त्यास करता असे म्हणावे तर तो कोणत्याही कर्मात लिप्त होत नाही, कारण त्याच्या ठिकाणी असणाऱ्या उदासीनतेचा कोणताही अवयव अशुद्ध होत नाही. म्हणजे ज्याची उदासीनता किंचितही ढळत नाही, बिघडत नाही. योग निद्रा तरी न मोडे, अकर्तेपणा सळू न पडे, परी महाभूतांचे दळवाडे उभारी भले. त्याच्या सहस्थितीचा तर भंग होत नाही व त्याचा अकर्तेपणा चोळवटत नाही. असे असूनही तो महाभूतांचे समुदाय चांगल्या तऱ्हेने उत्पन्न करतो. जगाच्या जीवी आहे परे कवनाचा कही नोहे, जगाची हे होय जाई तो शुद्धी ही नेने. तो जगातील सर्व प्राण्यांना व्यापून असतो, परंतु केव्हाही कोणाचीही आसक्ती धरत नाही. हे जग उत्पन्न होते व नाहीसे होते याची त्यास खबरही नसते.
नादत्ते कश्चित् पापं न चैव सुकृतं विभू आज्ञानेनावृतं ज्ञानं तेन मुह्यन्ति जन्तवः. ईश्वर कोणाचे पाप घेत नाही, पुण्य घेत नाही. ज्ञान अज्ञानाने आच्छादलेले आहे, तेने करून प्राणी मोह पावतात. पाप पुण्य अशेषे पाशीचे असतो न देखे आणि साक्षी होऊन ठके गिरी गोठी कायशी. प्राणी मात्राकडून होणारी संपूर्ण पाप पुण्य ही त्याच्या अगदी जवळ असतात, तरी तो त्यांना जाणत नाही. फार काय, तो त्यांचा साक्षीही होऊन राहत नाही, तर मग दुसरी गोष्ट कशाला बोलायला पाहिजे. पै मूर्तीचे निमिळे तो मूर्त चिवणे खेळे परी अमूर्तपण न मळे दादूलयाचे. सगुण स्वरूपाच्या संगतीने तो सगुण होऊन क्रीडा करतो, परंतु त्या समर्थाच्या निर्गुणपणाला भ्रष्टता येत नाही. तो सृजी पाळे संवारी ऐशे बोलती जे चराचरी ते अज्ञान गाव धारी पंडू कुमरा. तो उत्पन्न करतो, पालन करतो, असे त्याच्या कर्तृत्वाविषयी सर्व लोकात वर्णन होते. अर्जुना ऐक, ते केवळ अज्ञान आहे. ज्ञानेन तू तदज्ञानम येषां नाशितमात्मनः तेषामादित्यवत् ज्ञानम प्रकाशयति तत्परम. परमात्म्याच्या ज्ञानाने ज्यांचे अज्ञान नाश पावले आहे, त्यांना ते ज्ञान म्हणजे सर्व वस्तूंच्या ठिकाणी पर जी वस्तू आहे तिचे सूर्याप्रमाणे प्रकाशन करते. ते अज्ञान जय समूळ तुटे तै भ्रांतीचे मसैरे फिटे मग अकर्तृत्व पगटे ईश्वराचे. ते अज्ञान ज्या वेळेला संपूर्ण नाहीसे होते, त्यावेळेला भ्रांतिरूप काजळी दूर होते आणि मग ईश्वराचे अकर्तृत्व प्रतीतीला येते. येथा ईश्वरू एको अकर्ता ऐसे मानले जरी चित्ता तरी तोची मी स्वभावता आधीची आहे. आणि ईश्वर एक अकर्ता आहे असे जर चित्ताला पडले आणि मुळापासून स्वभावता तोच म्हणजे ईश्वर मी आहे, तर मीही उघडच अकर्ता आहे असे म्हणता येईल. ऐशेनी विवेके उदो चित्ते तयाशी भेदो कायचा त्रिजगती देखे आपुल्या प्रतीती जगची मुक्त. अशा विचाराने चित्तात उदय केला असता त्याला तिन्ही लोकात भेद कशाचा. तो आपल्या अनुभवाने सर्व जगच मुक्त आहे असे पाहतो. तद्बुद्धयस्तदात्मानस्तन्निष्ठास्तत्परायणाः गच्छन्त्य पुनरावृत्ती ज्ञान निर्धूत कल्मषाः. त्या परब्रह्माचे ठिकाणी ज्यांच्या बुद्धी रंगल्या आहेत, ते परब्रह्म ज्याचा आत्मा आहे त्यांचेच ठिकाणी ज्यांचा अभिनिवेश आहे, तेच आपण आहोत अशी भावना ज्यांच्या बुद्धी करत आहेत आणि जे तत्परायण आहेत त्यांचाच निजध्यास ज्यांच्या बुद्धी करतात, त्या लोकांना पुनरपी संसार प्राप्त होत नाही, कारण ज्ञानाच्या योगाने त्यांचे दोष नाहीसे होतात. जैसे पूर्व दिशेच्या रावळे उदया येताचे सूर्य दिवाळी की येरी ही दिशा तेची काळी काळीमा नाही. ज्याप्रमाणे पूर्व दिशारूपी राजवाड्यात सूर्योदय रूपी दिवाळी झाली असता, त्याच वेळेला दुसऱ्याही दिशातील काळो आपोआप नाहीसा होतो. बुद्धिनिश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण हरनिशी. बुद्धीच्या निश्चयाने आत्मज्ञान झाले म्हणजे साधक आपणच आपल्याला ब्रह्मरूप मानू लागतो आणि आपली वृत्ती पूर्ण ब्रह्माकार होऊन ठेवून तो रात्रंदिवस त्याच अनुसंधानात राहतो. ऐशी व्यापक
ज्ञान भले जयांची हृदया गिवसी ताले, तयाची समता दृष्टी बोले विशेषो काही. असे चांगले व्यापक ज्ञान ज्यांच्या हृदयाचा तपास करत आले आहे, त्याची जी समता दृष्टी होते तिचे शब्दाने विशेष काय वर्णन करू. एक आपण पाची जैसे ते देखते विश्व तैसे, हे बोलणे कायशे नवलो येत. ते जसे आपल्यालाच ब्रह्मरूप पाहतात, ते हे येथे सांगण्यात काय मोठे आश्चर्य आहे. परे दैव जैसे कौतिके, कहीचे दैन्य न देखे, का विवेको हा नोळखी भ्रांती ते जेवी. परंतु ज्याप्रमाणे दैव हे लिलेने देखील केव्हाच दरिद्रतेला पाहत नाही, किंवा विचार हा ज्याप्रमाणे ओळखत नाही, ना तरी अंधकाराची वाणी जैसा सूर्यो न देखे स्वप्नी, अमृत नायके कानी मृत्यू कथा. किंवा अंधकाराचा मासला ज्याप्रमाणे सूर्याला स्वप्नातही दिसत नाही, किंवा अमृताच्या कानावर मृत्यूची वार्ताही येत नाही. हे असो संतापो कैसा, चंद्रुन स्मरे जैसा, भूती भेदू नेनती तैसा ज्ञानी येते. हे राहू दे, उष्णता कशी असते हे ज्याप्रमाणे चंद्राला आठवूनही लक्षात येणार नाही, कारण चंद्र हा शीतल आहे, तो सतत थंडच असतो, त्याला उष्णता कशी लक्षात येणार. त्याप्रमाणे ते ज्ञानी लोक प्राण्याच्या ठिकाणी भेदाला जाणत नाहीत. विद्या विनय संपन्ने, ब्राह्मणे गविहस्तिनी, शुनी चैव स्वपाके च, पंडिता समदर्शिन. विद्या व विनय यांनी युक्त असा ब्राह्मण, गाय, हत्ती, तसेच कुत्रा आणि चांडाल या सर्वांचे ठिकाणी त्या ज्ञानी पुरुषांची दृष्टी सारखीच असते. माऊली अनुवाद करतात. मग हा मशगो हा गजो, के हा स्वपचो हा द्विजो, पैल इतरू आत्मजू हे उरेल के. मग त्यांचे ठिकाणी हे चिलट आणि हा हत्ती, किंवा हा चांडाळ आणि हा ब्राह्मण, किंवा हा आपला मुलगा आणि हा पलीकडे असलेला परका, हा भेद कुठून उरणार. ना तरी हे धेनू हे स्वानो, एक गुरु एक हिन, हे असो कैचे स्वप्न जागतया. अथवा ही गाय आणि हे कुत्रे, अथवा एक थोर आणि एक नीच, हे कुठले. हे राहू दे, जागा असलेल्याला स्वप्न कुठून पडणार. येथ भेदू तरी की देखावा, जरी अहंभाव उरला होवावा, तो आधीची नाही आघवाता विषमो काही. जर अहंकार उरलेला असेल तरच भेदाची प्रतीती येईल. तो अहंकार तर अगोदरच सर्व नाहीसा झाला, आता भेदभाव कोठला. इहैव तैर्जितः सर्गो ईशां साम्य स्थितं मनः, निर्दोषं हि समं ब्रह्म, तस्मात ब्रह्मणि ते स्थिता. अशा समदृष्टीने ज्यांचे मन स्थिर झाले आहे, त्यांनी या लोकेच संसाराला जिंकले. कारण ब्रह्म म्हणजे सर्व भूतांच्या ठिकाणी सम आहे व दोषरहित आहे, व यासाठी ते ज्ञानी पुरुष ब्रह्माचे ठिकाणी निश्चल झालेले असतात, आणि म्हणून ते सर्वत्र सम असतात. म्हणून सर्वत्र सदा सम, ते आपणची अद्वय ब्रह्म, हे संपूर्ण जाणे वर्म समदृष्टीचे. म्हणून सर्व ठिकाणी सर्व काळ सारखे असणारे जे अद्वय ब्रह्म, तेच आपण आहोत, हे जे समदृष्टीचे तत्व, ते तो संपूर्णपणे जाणतो. जे हे विषय संगो न सांडिता, इंद्रिया ते न दंडिता, परिभोगिली निसंगता कामने विन. ज्यांनी विषयांचा संबंध टाकला नाही आणि इंद्रियांना शासन केले नाही, परंतु एक आपले ठिकाणी इच्छा नसल्यामुळे ज्यांनी अलिप्तता भोगली. जे हे लोकाचे आधारे, लौकिकेचे व्यापारे, परी सांडिले निद सुरे लौकिको हे.
जे लोकांना अनुसरून लोक करतात त्याप्रमाणे व्यवहार करतात, परंतु ज्यांनी लोकांच्या ठिकाणी असणाऱ्या अज्ञानाचा त्याग केला आहे, जैसा जना माझी खेचरू असतुचे जना नोहे गोचरू, तैसा शरीरी परी संसारू नोळखे तया ते. जैसा जना माझी खेचरू, खेचरू म्हणजे भूत पिशाच वगैरे असं अर्थ आहे. जैसा जना माझी खेचरू असतुचे जना नोहे गोचरू म्हणजे दिसत नाही, जगाला दिसत नाही. ज्याप्रमाणे पिशाच जगात असून जगाला दिसत नाही, त्याप्रमाणे तो देहधारी असूनही संसारी लोक त्याला ओळखत नाहीत. हे असो पवनाचे निमेळे, जैसे जळीचे जळ लोळे, ते आणखी म्हणती वेगळे कल्लोळ. हे राहू दे. वाऱ्याच्या संगतीने ज्याप्रमाणे पाण्यावरच पाणी म्हणजे लाटाच्या रूपाने खेळते, पण लोक त्यास ह्या लाटा पाण्याहून वेगळे आहेत असे म्हणतात. तैसे नाम रूप तयाचे, ये रवी ब्रह्मचे तो साचे, मन साम्य आले जयाचे सर्वत्र गा. त्याप्रमाणे त्याचे नाम रूपाची गोष्ट आहे. एरवी ज्याचे मन सर्व ठिकाणी साम्याला आलेले आहे, तो खरोखरच ब्रह्म आहे. ऐशेनी समदृष्टी जो होये, तया पुरुषा लक्षण ही आहे. अर्जुना संक्षेपे सांगेन पायी, अच्युत म्हणे. अशा तऱ्हेने जो समदृष्टीने असतो त्या पुरुषाला लक्षण देखील आहे. अच्युत म्हणाले, अर्जुना मी तुला ते थोडक्यात सांगतो, त्याचा तू विचार कर. न प्रश्येत प्रियम प्राप्य, नो द्विजेत प्राप्यच्या प्रियम, स्थिर बुद्धीर सम्मूढो ब्रह्मविद ब्रह्मणी स्थित. प्रिय वस्तूची प्राप्ती झाली असता आनंद मानू नये आणि अप्रिय वस्तूची प्राप्ती झाली असता उद्वेग पाहू नये. अशी समदृष्टी ज्यांची आहे तेच स्थिर बुद्धी, मोहरहित ब्रह्मज्ञ व ब्रह्माचे ठिकाणी स्थित आहेत अशी ओळख. तरे मृग जळाचे निपुरे, जैसे न लोटीजे का गिरीवरे, तैसा शुभाशुभी न विकरे पातलिया जो. मृग जलाच्या लोंढ्याने ज्याप्रमाणे मोठा पर्वत किंचितही ढळला जात नाही किंवा ढकलला जात नाही, त्याप्रमाणे चांगल्या अथवा वाईट गोष्टी प्राप्त झाल्या असता ज्याच्यामध्ये विकार उत्पन्न होत नाहीत, तो चितो निरुता समदृष्टी तत्वता हरी मने पंडुसुता तोची ब्रह्म. तोच खरोखर तात्विक दृष्ट्या समदृष्टीचा पुरुष होय. कृष्ण म्हणाले, अर्जुना ब्रह्म ते तोच समज. बाह्य स्पर्शे स्वसक्तात्मा विंदत्यात्मनि यत् सुखम, स ब्रह्मयोग युक्तात्मा सुखमक्षयमश्नुते. बाह्य ठिकाणांचे ठिकाणी ज्याचे अंतःकरण आसक्त झालेले नाही, त्याला आत्म्याच्या ठिकाणी जे काय सुख आहे ते मिळते. तो ब्रह्माशी समरस होऊन युक्त असलेला पुरुष अक्षय सुखाचा अनुभव घेतो. माऊली अनुवाद करतात, जया आपण पे सांडून काही, इंद्रिय ग्रामावरी येण्याची नाही, तो विषय नशिवी हे काही विचित्र येत. जो आत्मस्वरूपाला सोडून केव्हाही इंद्रिय रूपी गावात येत नाही म्हणजे काय, तर तो इंद्रियाशी तादात्म्य पावत नाही, म्हणजे तद्रूप होत नाही, तो विषय सेवन करत नाही. यात काय आश्चर्य आहे. सहजे स्वसुखाचे अपारी, सुरवाडलेनी अंतरे रचिला, म्हणून बाहेरे पाऊल न घाली. अपरिमित अशा स्वाभाविक असलेल्या आत्मसुखाच्या विपुलतेने अंतकरणात स्थिर झाल्यामुळे तो बाहेर पाऊल टाकत नाही, म्हणजे विषयाकडे प्रवृत्त होत नाही. सांगे कुमुद दळाचे निताटे, जो जेविला चंद्र किरणे चोखटे, तो चकोरू काही वाळूवंटी चुंबितू असे. सांग, कर्मफळाच्या पाकळीच्या पात्रावर जो शुद्ध चंद्रकिरणाचे भोजन करतो,
तो चकोर पक्षी वाळवंटातील दगड चाटत बसेल काय? तैसे आत्मसुख उपाहिले, जयाशी आपण पेजे फावले, तया विषयी सहजे सांडवले म्हणू काही. त्याप्रमाणे ज्याला स्वतःच्या आपल्या ठिकाणी उत्कृष्ट आत्मसुख प्राप्त झाले, त्याला विषय सुटले हे काय म्हणावयास किंवा सांगावयास पाहिजे. एरवितरी कौतुके विचारुनी पाहे पानिके, या विषयाची निसुखे झकविती कवन. एरवी सहजच चांगला विचार करून पहा, या विषयांच्या सुखाने कोण फसले जातात. ये ही संस्पर्शजा भोगा, दुःख येऊन येवते, आद्यंतवंत कौंतेय, न ते शूरमते बुध. विषय व इंद्रिय यांच्या संयोगाने उत्पन्न होणारे भोग दुःखालाच कारण होतात. त्यांना आदी आहे व अंतही आहे. हे कोणत्या ज्ञानी पुरुष त्याची ठिकाणी रममान होत नाहीत. माऊली अनुवाद करतात, जी हे आपण पे नाही देखिले, तेची इंद्रियार्थी रंजले, जैसे रंको काळू केले, तू शांती शिवी. ज्याप्रमाणे भुकेलेला दरुद्र पुरुष कोंडा खातो, त्याप्रमाणे ज्यांनी आत्मस्वरूपाचा अनुभव घेतला नाही तेच या विषयात रंगतात. ना तरी मृगे तृषा पीडिते, संभ्रमे विसरोनी जळाते, मग तोय बुद्धी बरडिते, ठाकून येते. अथवा तहानलेले त्रस्त झालेले हरिण भ्रमाने खऱ्या पाण्याला विसरून त्या मृगजळाच्या पाठीमागे लागतात. त्याला पाणी आहे असे समजून माळ रानावरच येऊन पोचतात, तेथे पाणी नसते. तैसे आपण पे नाही दिठे, जया ते स्वसुखाचे सदा खरांटे, तयाशी जी विषयी हे गोमटे नावडती. तसेच ज्याला आत्मस्वरूपाचा अनुभव नाही, अर्थात ज्यांचे ठिकाणी स्वरूपानंदाचा नेहमी पूर्ण अभाव असतो, त्यालाच हे विषय सुखरूप वाटतात. एरवी विषय सुख आहे हे बोलण्याची सारिखे नोहे, तरी विद्युत स्फुरणे कान पाहे जगा माझे. एरवी विषयामध्ये काही सुख आहे हे म्हणणे बोलण्यात जमा होणारे नाही. नाहीतर विजेच्या चमकण्याने जगामध्ये का उजाडत नाही. सांगे वात अर्श आतपू धरे, ऐशे अभ्रछायाची जरी सरे, तरी त्रिमाळी की धवळारे करावे का पहा. सांग, वारा पाऊस आणि ऊन यांच्यापासून बचाव करण्याचे काम जर ढगाच्या सावलीनेच होईल, तर 3 मजल्यांची चुनेगच्ची घरे बांधण्याचा खटाटोप मनुष्य कशाला करतील. म्हणून विषय सुख जे बोलिजे, ते नेनता गावाया जल्पिजे, जैसे महूर का म्हणिजे विष कंदाते. म्हणून ज्याप्रमाणे विषाच्या कांद्याला, म्हणजे ते बचनागाचं जो वनस्पती असते त्याला एक कांदा असतो, मधुर, तो गोड, खायला गोड लागतं, पण कसं आहे बघा. म्हणून ज्याप्रमाणे विषाच्या कांद्या या बचनागाच्या त्या कांद्याला मधुर म्हणावे, त्याप्रमाणे विषयात सुख आहे. कारण ते बचनागाचं जर ते खाण्यात आलं तर माणसाला विष बाधा होती आणि मरणही ओढवते असे सांगितले जाते. त्याप्रमाणे विषयात सुख आहे असे जे म्हणतात, ते विषयाचे खरे स्वरूप न जाणताच व्यर्थ केलेली बडबड आहे असे समज. ना तरी भावमा नाम मंगळो, रोहिणी ते म्हणते जळो, तैसा सुख प्रवादू परळू विषयी कुहा. किंवा पृथ्वीचा पुत्र भौमचा, आता हे बघा, भूमी मानी तिला भौमा म्हणलंय, भौमा म्हणजे भूमीचा. ना तरी भावमा नाम मंगळू, रोहिणी ते म्हणते जळू, तैसा सुख प्रवादू बरळू विषय कुहा. किंवा पृथ्वीचा पुत्र असलेल्या ग्रहाला मंगळ असे म्हणतात, पण त्याचा परिणाम पीडाकारक दिसून येतो. किंवा मृग जळाला जल असे म्हणतात. त्याप्रमाणे विषयापासून येणाऱ्या अनुभवाला सुख म्हणणे व्यर्थ आहे. हे असो आगवी बोले,
सांगपा सर्प फणीची सावली, ते शीतल होईल की तुली मूषकाशी. हे सर्व प्रतिपादन राहू दे, तू सांग, सर्पाच्या फाडाची जी सावली पडलेली असती ती उंदराला कितपत शांत करणारी होईल बरे सांग. जैसा आमेश कवळू पांडवा, मिनून शिवी तवचे बरवा, तैसा विषय संगू आगवा निभ्रांत जाणे. अर्जुना, ज्याप्रमाणे गळाला लावलेल्या आमिषाचा पिंड जोपर्यंत मासा गिळत नाही तोपर्यंत ठीक, त्याप्रमाणे विषयांचा सर्व संग आहे हे तू निसंशय समज. हे विरक्ताची ये दिठी, जय न्याहाळी जे किरीटी, तै पांडुरोगाची पुष्टी सारखी दिसे. विरक्ताच्या नजरेने पाहिले तर विषय अर्जुना पांडुरोगाने रोगामध्ये असलेल्या लठ्ठपणाप्रमाणे घातक आहेत असे समज. म्हणून विषय भोगी जे सुख, ते साध्यंतची जाण दुःख, परी काय की जे मूर्ख न सेविता न सरे. म्हणून विषयाच्या उपभोगामध्ये जे सुख असते ते प्रारंभापासून शेवटपर्यंत दुःखच आहे हे समज. परंतु काय करतील वेडे, विषयाचे सेवन केल्याशिवाय त्यांचे चालतच नाही. हे अंतरनेनती बापुडे, म्हणून अगत्य सेवने घडे, सांगे पूय पंकीचे किडे, काय चिळशी घेते. ते बिचारे वेडे लोक आतले स्वरूप जाणत नाहीत, म्हणून त्यांच्याकडून विषयांचे सेवन होते. तू सांग, पुवाच्या चिखलातील किडे पुवाची किळस घेतात काय. तया दुख्या दुःखची जिवारो, ते विषय कर्दुमीचे दरदुर, ते भोग जळीचे जळचर सांडिती केवी. त्या दुःखी लोकांना दुःखद जीवन होऊन राहिलेले असते. ते विषयरूपी चिखलातील बेडूकच बनतात. ते विषयासक्त लोकरूपी मासे विषय भोग रूपी पाण्याला कसे टाकतील. आणि दुःख योनी ज्या आहाते, त्या निरर्थका तरे नव्हती, जरी विषयावरी विरक्ती धरिती जीव. शिवाय जर हे जीव विषयावर अनासक्त होतील तर दुःखदायक योनी ज्या आहेत त्या निरर्थक होणार नाहीत काय. ना तरी गर्भवासादी संकट, का जन्म मरणीचे कष्ट, हे विसावे बिन वाट व्हावी कवने. अथवा गर्भात राहणे वगैरे संकट किंवा जन्म आणि मरण यापासून होणारे कष्ट, हा मार्ग अविश्रांतपणे कोणी चालावा. जरी विषयी विषयो सांडी जेल, तरी महादोषी के वशी जेल. आणि संसार हा शब्दो नवेल लटिका जगी. जर विषयासक्त लोक विषय सोडून देतील तर मोठमोठ्या दोषांना राहायला जागा कशी मिळणार. आणि या जगामध्ये संसार हा शब्दच खोटा ठरणार नाही काय. म्हणून या विद्या जात नाथिले, ते तिची चाच दाविले, जिही सुख दुःख बुद्धी घेतले विषय सुख. म्हणून ज्यांनी विषयापासून होणारे दुःखच सुख या समजुतीने स्वीकारले, त्यांनीच मिथ्या असलेले सर्व अविद्याधिक खरे करून दाखविले. या कारणे गा सुभाटा, हा विचारिता विषय ओखटा, तुझने कही या वाटा विसरून जाशी. अर्जुना, यामुळेच विचार करून पाहिले तर हे विषय वाईट आहेत. तू विस्मरणाने कदाचित चुकून जरी कधी त्या मार्गाला लागशील तर जाऊ नको. पै या ते विरक्त पुरुष, ते जिते काजैसे विष, निराशा तया दुःख दाविले नावडे. हे जे विरक्त पुरुष आहेत ते या विषयांना जसे काही विशेष आहेत असे मानून त्यांचा त्याग करतात, कारण ती निरीच्छा असल्या कारणाने विषयांनी दाखवलेले दुःखरूपी सुख त्यांना आवडत नाही. शक्नोती हैव सोडूम प्राक्षरीर विमोक्षणात, काम क्रोधोद्भवम वेगम संयुक्ता सुखी नरः. इहलोकी मरणाचे अगोदर
जो मनुष्य काम व क्रोध यांचा वेग सहन करू शकतो तोच योगी व तोच सुखी होय. पहा, इहलोकी मरणाचे अगोदर जो मनुष्य काम आणि क्रोध यांचा वेग सहन करू शकतो तोच योगी व तोच सुखी होय असे भगवान श्रीकृष्ण म्हणतात. यावर ज्ञानेश्वर महाराजांनी केलेला अनुवाद, ज्ञान यांच्या हन ठाई याची मातू हे केर नाही, देही देह भावोजी स्ववश केले. आत्मज्ञान यांच्या ठिकाणी तर या दुःखरूपी विषयांची गोष्ट सुद्धा नाही, कारण त्यांनी देहात असतानाच काम क्रोधादी वृत्ती आपल्या स्वाधीन ठेवल्या आहेत. जया ते बाह्याची भाष निजेची निशेष अंतरी सुख एकादी. त्यांना अंतःकरणात एक ब्रह्मसुखच अनुभवाला आलेले असते, म्हणून ते बाह्य विषयाची गोष्ट मुळीच जाणत नाहीत. परी ते वेगळेपणे भोगिजे, जैसे पक्षी फळ चुंबजे तैसे नव्हे तेथ विसरिजे भोगिते पणही. परंतु पक्षी जसे फळ खातो, म्हणजे खाणारा पक्षी खाण्याचा विषय फळ आणि क्रिया ही त्रिपुटी स्पष्ट भासते, तसे ते ब्रह्मसुख वेगळेपणाने भोगता भोग्य व भोग ही त्रिपुटी कायम ठेवून भोगण्यासारखे नाही, तर तेथे भोगतेपणही विसरले. म्हणजे हे भोगणे त्रिपुटी विरहित म्हणजेच तद्रूपतेने असते. भोगी अवस्था एकी उठी ते अहंकाराचा अंचळू लोटी, मग सुखेशी घे आटी गाडेपणे. त्या भोगामध्ये वृत्तीची अशी एक स्थिती उत्पन्न होते की ती स्थिती अहंकाराचा पडदा दूर करते आणि मग तो जीव सुखाला गाढ आलिंगन देतो. ते आलिंगन मिळे होय आपे आप कवळे, तेथ जळ जैसे जळी वेगळी न दिसे. पाण्यात पाणी मिळाले असता जसे वेगळे दिसत नाही, त्याप्रमाणे त्या आलिंगनाच्या संबंधात आपणच आपल्याला मिठी मारतो. का आकाशी वायू हारपे, तेथ दोन्ही हे भाष लोपे, तैसे सुखची उरे स्वरूपे सुरती तिये. अथवा आकाशामध्ये वायू चालय झाला की आकाश व वायू हे दोन आहेत असे म्हणता येत नाही. तसे या भोगामध्ये केवळ एक ब्रह्मसुखच स्वरूपाने राहते. ऐसे द्वैताची भास जाय, मग मनो जरी एक होय, तरी तेथ साक्षी कवनू आहे जाणते जे. अशी द्वैताची गोष्टच गेली म्हणजे ऐक्य होते असे जर म्हणावे, तर तसे ऐक्य जाणून ऐक्य आहे असे म्हणणारा तेथे साक्षी तरी कोण उरला आहे. योंत सुखंतरारामस्तथांतर ज्योतिरेवय, सयोगी ब्रह्म निर्वाणम ब्रह्मभूतोधिगच्छति. जो अंत सुखी म्हणजे आत्मरूप बनल्यामुळे स्वतःच सुखरूप झालेला अंतराराम, जो अंतसुखी अंतराराम अंतर्ज्योती असा जो योगी तो ब्रह्मरूप होऊन त्याला इहलोकीच मुक्ती प्राप्त होते. म्हणून असो हे आघवे, येथन बोलणे काय बोलावे, ते खुनाची पावले स्वभावे आत्माराम. म्हणून हे मागील सगळे राहू दे, जे न बोलण्यासारखे आहे ते काय बोलावे. जे ब्रह्मनिष्ठ आहेत तेच हे मर्म सहज जाणतील. जे ऐशिनी सुखे मातले, आपण पाहिजे आपण गुंतले, ते मी जाणे निखिळ होतले सामरस्याचे. जे अशा सुखाने मस्त अथवा धुंद झाले आहेत ते पूर्णपणे सामरस्याचे म्हणजे ब्रह्मैक्य भावाचे ओतलेले पुतळेच आहेत असे मी समजतो. ते आनंदाचे अनुकारो, सुखाचे अंकुर, की महाबोधे विहार केले जैसे. ते आनंदाचे प्रतिबिंब किंवा सुखाचे ओतलेले कोंब आहेत, जणू काही महाबोधाने आपल्याला राहण्याला मंदिर केले आहे. ते
ते विवेकाचे गाव की परब्रह्मीचे स्वभाव ना तरी अलंकार ले अवयव ब्रह्मविद्येचे ते शुद्ध सत्वाचे सात्विक आहेत अथवा चैतन्याचे अवयव आहेत, ते विवेकाचे मूळ वस्तीस्थान आहेत किंवा परब्रह्माच्या ठिकाणचे स्वभाव किंवा जणू काय मूर्तिमंत ब्रह्मविद्येचे सजलेले अवयवच आहेत. ते सत्वाचे सात्विक की चैतन्याचे अंगिक हे बहु असो एकैक वाणीशी काही. यावर श्री गुरु निवृत्तीनाथ म्हणाले, हा बोलण्याचा विस्तार पुरे कर. तू एक एक कोठवर वर्णन करणार. तो संतस्तवनी रथशी तरी कथेची शेन करीशी की निराळी बोलते कशी सनागर. तू जेव्हा संताच्या स्तुतीत तन्मय होतोस तेव्हा चालू विषयाचे स्मरण तुला राहत नाही आणि विषयाला सोडून पण चांगले बोलतोस. परे तो रसातिशयो मुकुळे मग ग्रंथात दीपो उजळे करे साधू हृदय रावुळे मंगळ मुखा. परंतु हा रसाचा अधिकपणा आवडता घे आणि आता ग्रंथाचा अर्थरूपी दिवा प्रज्वलित कर. तू सज्जनाच्या अंतःकरण रूपी मंदिरात मंगलकारक दिव्याचा प्रातःकाल कर. ऐसा श्री गुरुचा वाईला निवृत्तीदासाशी पातला. मग तो म्हणे श्रीकृष्ण बोलिला तेची ऐका. याप्रमाणे श्री गुरुचा इशारा निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानदेव यांना मिळाला. मग ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, श्रीकृष्ण जे म्हणाले तेच ऐका. अर्जुना अनंत सुखाच्या डोई एकसरा तळूचे घेतला ये. मग स्थिरावूनी तेही तेची झाले. अर्जुना अमर्याद सुखाच्या डोहात जे एकदम तळाशी जाऊन पोचले आहेत ते मग त्याच ठिकाणी स्थिर होऊन तद्रूपतेला प्राप्त झाले. लभन्ते ब्रह्मनिर्वाणम ऋषय क्षीण कल्मषाः छिन्न द्वैधायतात्मानः सर्वभूत हिते रताः. ज्यांचे पापादी दोष नष्ट झाले आहेत, ज्यांच्या संशयाचा छेद झाला आहे, ज्यांनी मन ताब्यात ठेवले आहे आणि प्राणी मात्रांच्या हिताविषयी जे रत आहेत असे ऋषी मोक्ष मिळवतात. अथवा आत्मप्रकाशे चोखे जो आपण पेची विश्व देखे तो देहीची परब्रह्म सुखे मानू येईल. अथवा शुद्ध आत्मज्ञानाने जो आपणच आहोत असे जाणतो तो देहामध्येच परब्रह्म आहे असे खुशाल म्हणता येईल. जे साचोकारे परम नाते अक्षर निश्चिम जे गावीचे निष्काम अधिकारी जे खरोखर अतिशय श्रेष्ठ आहे अथवा जे क्षयरहित व अमर्याद आहे व कामना शून्य लोक ज्या ठिकाणची प्राप्ती करून घेण्यास अधिकारी आहेत. जे महर्षी वाढले विरक्ता भागा फिटले जे निसंशया पिकले निरंतर ते थोर ऋषी करताच काढून ठेवले आहे किंवा वैराग्यवानाच्या वाट्याला आलेले आहे व जे नेहमी संशय रहिताच फलद्रूप होते. काम क्रोध वियुक्तानां यतीनां यतचेतसां अभितो ब्रह्म निर्वाणं वर्तते विदितात्मनां. काम व क्रोध यांनी विरहित असलेले मन ताब्यात ठेवणारे आणि आत्मतत्व जाणणारे यती येथेच ब्रह्म बनतात. जे हे विषयापासून हिरतले चित्त आपुले आपण जिंतिले ते निश्चित जेथ सुतले चेतीची ना. ज्यांनी आपण आपले चित्त विषयापासून हिरावून घेऊन आपले स्वाधीन करून ठेवले आहे असे पुरुष निश्चयाने ज्या स्वरूपात लीन झाले असता पुन्हा जागे होत नाहीत, म्हणजे वृत्तीवर येत नाहीत. ते परब्रह्म निर्वाण जे आत्मविदाचे कारण तेची ते पुरुष जान पंडुकुमारा. आत्मज्ञानांचे साध्य जे मोक्षरूप ब्रह्म
तेच ते पुरुष आहेत असे अर्जुना तू समज. ते ऐशे कैशेनी झाले जे देहीची ब्रह्मत्वाले ही पुससी तरी भले संक्षेपे सांगू. वर सांगितलेले जे देहधारी असतानाच ब्रह्मभावास आले ते असे कशाने झाले ही विचारशील तर ते आम्ही चांगले पण थोडक्यात सांगतो. स्पर्शान कृत्वा बहिर्बाह्यांश चक्षुचैवांतरे भ्रुवोः प्राणापानो समौ कृत्वा नासाभ्यंतरचारिणो. बाह्य विषयांना दूर करून दोन भुवयामध्ये दृष्टी ठेवून नाशिकेमध्ये असलेले प्राण व अपान यांना समान करून तरे वैराग्याचे नि आधारे जी विषय दवडून बैरे शरीरी एकंदरे केले मन. तरी वैराग्याच्या आश्रयाने अंतकरणातील विषय वासना बाहेर काढून देऊन त्यांनी मनाच्या वृत्ती शरीरामध्ये अंतर्मुखतेने एकाग्र केल्या. सहजे ती संधी भेटे जेथ भ्रूपल्लवा पडे गाठी तेथ पाठी मोरे दिठी पारखोनिया. इडा पिंगळा व सुषुम्ना सहजे ती संधी भेटी जेथ भ्रूपल्लवा पडे गाठी तेथ पाठ मोरी दिठी पारखोनिया. म्हणजे इडा पिंगळा व सुषुम्ना या तिघींच्या संधीत जेथे भुवयांच्या टोकाचा मिलाप होतो तेथे स्थिर दृष्टी स्थिर करून मागे फिरवतात. सांडोनी दक्षिण वाम प्राणापान सम चित्तेशी योम गमिये करीती. उजव्या म्हणजे पिंगळा आणि डाव्या म्हणजे इडा. नाकपुडीतून जात येत असलेल्या वायूची गती रेचक आणि पूरक बंद करून म्हणजे कुंभक करून प्राण हृदयस्थ वायू व अपान म्हणजे गुदस्थ वायू यांची समगती म्हणजे ऐक्य करून त्यासह चित्त असते. योमयोगी म्हणजे मूर्ध्नी आकाशाकडे जाणारे, योमगामी म्हणजे मूर्ध्नी आकाशाकडे जाणारे करतात. यतेंद्रिय मनोबुद्धिर्मुनिर्मोक्ष परायणाः विगतेच्छा भय क्रोधो यः सदा मुक्त एव सः. मन व बुद्धी यांचे नियमन करून जो मुनी मोक्ष हेच आपले अंतिम ध्येय ठेवतो व इच्छा भय आणि क्रोध ही ज्याची नाश पावली आहेत तो सर्वदा मुक्तच समजावा. तेथ जैसे रथोद्देके सकळे घेऊन गंगा समुद्री मिळे मग एकेकू वेगळे निवडू नये. तेथे ज्याप्रमाणे रस्त्यावरून वाहणारे पाणी आपल्या पोटात घेऊन गंगा समुद्राला मिळते त्यावेळेला एक हे गटारातील पाणी व एक हे गंगेचे पाणी अशी वेगवेगळी निवड करता येत नाही. तैसे वासना तरांची विवंचना मगा पैशी पारुखे अर्जुना जे वेळी गगनी लयो म्हणा पवने की जे. त्याप्रमाणे अर्जुना ज्या वेळी प्राणापानाच्या निरोधाने मूर्ध्या आकाशात मनाचा लय केला जातो त्यावेळी नाना प्रकारच्या वासनांची निवड सहजच थांबते. जेथ हे संसार चित्र उमटे तो मनोरूपो पटो फाटे जैसे सरोवर आटे मग प्रतिमा नाही. ज्यावेळी ज्या ठिकाणी हे संसार रूप चित्र उमटते तो मनोरूपी पडदा म्हणजे वस्त्र फाटून जातो. ज्याप्रमाणे सरोवर आटले म्हणजे प्रतिबिंब नाहीशी होते तैसे मन येथ मुद्दल जाय मग अहंभावाधिक की आहे मनोनी शरीरेची ब्रह्म होय अनुभवितो. त्याप्रमाणे मनाचे मन पण मुळीच नाहीसे झाल्यावर मग मी देह वगैरे अहंकारादी विकार कुठे राहिले. देहांकारादी विकार नाहीसे झाले
म्हणून तो ब्रह्मानुभवी पुरुष देहधारी असतानाच ब्रह्म बनतो. भोक्तारम यज्ञ तपसाम सर्वलोक महेश्वरम श्रुदम सर्वभूतानां ज्ञात्वा मां शांतिमृच्छति. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे कर्मसंज्ञा संयोगो नाम पंचमोऽध्यायः. यज्ञ व तप यांचा भोक्ता सर्व लोकांचा महेश्वर व प्राणीमात्राचा मित्र मी आहे. अशा प्रकारे जो मला जाणतो त्याला शांती प्राप्त होते. आम्ही मागाहण सांगितले, जे देहीची ब्रह्मत्व पावले ते येणे मार्गी आले. म्हणून या देहधारी असतानाच ब्रह्मभावाला पावले असे जे आम्ही मागी सांगितले ते या मार्गाने आले म्हणून. आणि यमनियमाचे डोंगर अभ्यासाचे सागर क्रमोनी आहे पार पातले ते. आणि यमनियमाचे डोंगर व अभ्यासाचे समुद्र ओलांडून ते ह्या पलीकडच्या तीराला म्हणजे ब्रह्मत्वाला पोचले. तेही आपण पे करून निर्लेप प्रपंचाचे घेतले माप. मग साचाचे जे रूप होऊन ठेले. त्यांनी आपण स्वतःला शुद्ध करून प्रपंचाची योग्य किंमत केली आणि मग सत्य पदार्थ जे ब्रह्म ते तद्रूप होऊन ते राहिले. ऐसा योगयुक्ताचा उद्देशो जेथ बोलिला ऋषिकेशू तेथ अर्जुन सुदंशू म्हणून चमत्कारला. जेव्हा श्रीकृष्णाने योग मार्गाचा अभिप्राय अशा रीतीने थोडक्यात सांगितला तेव्हा अर्जुन मर्मज्ञ असल्या कारणाने आश्चर्यचकित झाला. ते देखील या कृष्णे जाणितले. मग हासोनी पार्था ते म्हणितले, काही चित्त वाहिले ये बोली तुझे. श्रीकृष्णाने अर्जुनाच्या मनाची ही स्थिती जाणली व मग ते हसून अर्जुनाला म्हणाले, आमच्या बोलण्याने तुझे चित्त प्रसन्न झाले का? तो अर्जुन म्हणे, देवो परचित्त लक्षणांचा रावो भला जाणितला जी भावो मानसो माझा. यावर अर्जुन म्हणाला, श्रीकृष्णा आपण मन कवड्यांचे राजे आहात. मनकवडा म्हणजे मनातला जाणणारा, त्याला मनकवडा म्हणतात. आपण माझ्या चित्तातला अभिप्राय चांगलाच ओळखलात. म्या जे काही विवरून पुसावे ते आधीची जाणितले देवे, तरी बोलिले तेची सांगावे विवळ करून. मी जे काही विचार करून तुम्हास विचारावे ते देवा आपण आधीच जाणलेत, तरी आपण जे बोललात ते स्पष्ट करून सांगा. एरवी तरी अवधारा जो दाविला तुम्ही अनुसारा, तो पवन्याहुनी पाय उतारा सोपा जैसा. सहज विचार करून पाहिले तर देवा ऐका, तुम्ही जो मार्ग दाखवला तो पोहून जाण्यापेक्षा पाय उतारा नाही जाणे जसे सोपे. तैसा सांख्याहुनी प्रांजळा परी आम्हा सारख्या अभोळा. येथ आहाती परी काही काळा तो साहो एवर. तसा हा योग मार्ग सांख्य मार्गावरून सोपा, सांख्य मार्गापेक्षा सोपा आहे. परंतु आमच्या सारख्या दुर्बळांना येथे काही विलंब लागेल पण तो सहन करता येईल. म्हणून एक वेळ देवा तुझी पडताळा खेळावा, विस्तरेल तरी सांगावा साध्यन तुझे. म्हणून देवा एक वेळ त्याचाच अनुवाद करावा, जरी विस्तार झाला तरी हरकत नाही, पण तो योग मार्ग आरंभापासून अखेरपर्यंत सांगा. तवा श्रीकृष्ण म्हणती, हो का तुझा मार्गो गमलानिका, तरी काय झाले ऐकी जो का सुखे बोलो. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, असे का तुला हा मार्ग चांगला वाटतो तर सांगायला आमची काय हरकत आहे. ऐक आम्ही तो आनंदाने सांगतो. अर्जुन तू परिसे परिसोनी अनुष्ठीची, तरी आम्हाशीच वाणी कायशी सांगावयाची. अर्जुना तू ऐकतोस व ऐकून त्याप्रमाणे आचरण करतोस असे जर आहे तर मग आम्हाला सांगायस काय अडचण आहे. आधीचे चित्त मायेचे वरी मिश झाले पडी अंतयाचे, आता ते अद्भुतपण स्नेहाचे कवन जाणे.
ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की अगोदरच आईचे अंतःकरण त्यात आवडतेपणाचे निमित्त झाले, मग त्या ममतेच्या अद्भुततेची कल्पना कोणाला येईल? ते मनोकारुण्य रसाची वृष्टी की नवया स्नेहाची सृष्टी, हे आसोनी निजे दृष्टी हरीची वाणू. ती हरीची कृपा दृष्टी करून रसाचा वर्षाव आहे असे म्हणू, अथवा नव्या स्नेहाची सृष्टी आहे असे म्हणू, हे राहू द्या. कृष्णाच्या दृष्टीने वर्णन करणे कसे करावे हे आम्हाला कळत नाही, हे असे ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहे. जे अमृताची ओतले के प्रेमची पिऊनी मातली, म्हणून अर्जुन मोये गुंतली निघोनी. ही हरीची दृष्टी जणू काय अमृताचीच ओतलेली होती, अथवा अर्जुनाविषयीचे प्रेम पिऊन मस्त झालेली होती. म्हणून अर्जुनाच्या मोहात अडकलेल्या त्या हरीच्या दृष्टीस बाहेर निघण्याचे कळेना. हे बहु जे जे जल्पिजेल, तेथे कथेशी फाकू होईल, परी ते स्नेह रूपा न येल बोलवरी. या हरीच्या दृष्टांता संबंधाने जितकी जास्त बडबड करावी तितकी तितकी कथेची संगती सुटून या वर्णनाचा विस्तार वाढेल, परंतु शेवटी हरीच्या अर्जुनाविषयीच्या प्रेमाचे यथार्थ वर्णन शब्दांनी करता येणार नाही. म्हणून विसुरा कायेने तो ईश्वरू कवळावा कवने, जो आपुले माननेने आपणची. यात आश्चर्य ते काय, कारण जो आपले मोजमाप आपणच जाणत नाही तो ईश्वर कुणी आकलन करावा. तरे मागेला ध्वनियातू मज गमला असावी याची मोहितू, जे बलात्कारे असे म्हणतू परीस बापा. तर मागील बोलण्याच्या अभिप्रायावरून मला सहज असे वाटते की देव अर्जुनाच्या प्रेमरूपी मोहात गुंतले आहेत, कारण ते अर्जुनाला बलात्काराने अरे बाबा ऐक असे म्हणत होते. अर्जुना जेने जेने भेदे तुझे का चित्त बोधे, तैसे तैसे विनोदे निरूपी जेल. अर्जुना, ज्या प्रकाराने तुझ्या चित्ताला कळेल त्या त्या रीतीने कौतुकाने सांगण्यात येईल. तो कायेसया नामयोगो तयाचा कवन उपयोगो, अथवा अधिकार प्रसंगो कवना येथ. योग हे कशाला नाव आहे, त्याचा उपयोग काय, अथवा योगाचा कोणाला अधिकार आहे. आयशे जे जे काही उक्ताशे ठाई, ते आगवेची पायी सांगेन आता. याप्रमाणे जे जे काही या बाबतीत शास्त्रात सांगितलेले असेल ते सर्वच मी तुला आता सांगेन. पहा, तू चित्तदेवोनी अवधारी, ऐशे म्हणून श्रीहरी बोली जेल ते पुढारी कथा ये. तू मन लावून ऐक, ऐशे म्हणून श्रीहरी जे बोलले ती कथा पुढे आहे, ती सांगण्यात येईल. श्रीकृष्ण अर्जुनाशी संगू न सांडोनी सांगेल योगू, तो व्यक्त करू प्रसंगू म्हणे निवृत्ती दासू. अर्जुनाशी असलेल्या सख्यात बिघाड येऊ न देता श्रीकृष्ण अर्जुनाला अष्टांग योग सांगतील. तो प्रसंग निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणतात की मी स्पष्ट रीतीने सांगेल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर भगवान की जय. रामकृष्ण हरी.